छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अंजन गावात तणाव निर्माण झालाय। लक्ष्मण हाकेंनी मंदिरासमोरील पुतळा हटवण्याची मागणी केली आहे, तर दुसरा गट पुतळ्यावर ठाम आहे। पाहूयात। सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या अंजन गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव निर्माण झालाय। धनगर समाजाच्या खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर बसवलेला पुतळा सन्मानाने दुसरीकडे बसवा अशी मागणी लक्ष्मण हाकेंची आहे आणि त्यासाठी हाकेंनी रास्ता रोको करत अंजन गावात ठिय्या आंदोलन सुरू केलं। पोलिसांनी दोन्ही बाजूने बॅरिकेडिंग लावून दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न केला। पोलीस अधीक्षकांनी बैठका घेऊन वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले। यामध्ये जमिनीची मोजणी करून मंदिराच्या जागेत पुतळा बसवला असेल तर हटवण्यास पुतळा बसवणाऱ्या गटानेही मान्यता दिली, पण लक्ष्मण हाकेंनी जमिनीच्या मोजणीला विरोध केला। मोजणीला आलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांसमोरच हुसकावून लावलं। प्रशासनानं बेकायदा कृत्याला काय केलं प्रशासनानं? आणि आमचा देवळ मोजायला चाललेत आजोबा। अरे मंदिर हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे। या गावाचं नावच अंजनगाव खेलोबा आहे। ज्या देवाच्या नावावरनं गावाची ओळख आहे, त्या देवाची मोजणी करायचा अधिकार कुणालाही नाही, अजिबात होणार नाही। जीव गेला तरी चालेल। अरे आमच्या दैवताला काही किंमत आहे का नाही? करा ना मोजण्या मोठ्या मोठ्या दैवतांच्या, करू शकता तुम्ही। 31 मार्चला मध्यरात्री शिवरायांचा पुतळा बसवला, पण हा पुतळा खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच असून ट्रस्टींकडून विरोध झाला। प्रशासनाकडून 1 एप्रिलला क्रेन आणून हा पुतळा हटवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला पुतळा बसवणाऱ्या गटाने विरोध केला। दरम्यान पोलिसांवरच यावेळी दगडफेक करण्यात आली। त्यानंतर अंजन गावात लक्ष्मण हाकेंनी ठिय्या मांडला। आमचं म्हणणं एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा सन्मानानं प्रशासनानं योग्य त्या जागेमध्ये बसवावा। आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही, तर त्यांनी जे स्थळ निवडले, जी जागा निवडली, जे मंदिराचं प्रवेशद्वार निवडले, हे धनगर समाजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करणार आहे। कारण प्रवेशद्वारावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याच्या मागचं झाड, कारण जिथं पुतळा बसवलाय तिथं हे पालखी मार्गाचं ठिकाण आहे। इथं लाखो लोकांचा जनसमुदाय यात्रेला जमा होतो। इथं भाकणूक सांगितली जाते। म्हणजे धनगर समाजाचा इतिहास, धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र, याचं नामोनिशाण तुम्हाला मिटवून टाकायचं आहे का? सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेने घ्या। आपण बसून त्याच्यावरती काय विषय त्याच्यावरती तोडगा नक्की काढू। कारण आपण मराठा समाजाने, धनगर समाजाने आपल्याला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असं काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे। अंजनगावचं तिथल्याही बांधवांना, माझ्या मराठा धनगर दोघांनाही आव्हान आहे की कुठल्या तरी नेत्याचं ऐकून कुणीतरी काहीतरी काय म्हणते त्याला, ती भडक अशी प्रतिक्रिया दी आणि तेढ निर्माण करत, तर नेत्याला याची गरज नसती। ते हमेशाच इकडे तिकडे पळत असते, बोंबलत, तर त्याला ती सवयच असते। तर आमचा वाद हा धनगर समाजाशी नसून प्रशासनाशी आहे, मग हाकेंनी ठिय्या आंदोलन करून रस्ता बंद का केला, असा सवाल ग्रामस्थांचा आहे। ज्या राजानं महाराष्ट्र राज्य घडवलं, त्याच राजाच्या पुतळ्याला विरोध करणे ही दुर्दैवी बाब आहे। बिगर परवान्याचे उपोषणाला बसले, त्यांचा रस्ता रोको केला, त्यांना सहकार्य करते ती पोलीस प्रशासन आमच्यावर अन्याय करते। हे प्रशासनानं दबावपोटी 144 कलम लागू झाले म्हणते ती। 144 कलम झाले तर 5 माणसावर थांबता येत नाही। ती हाके कालच्यापासून येऊन रस्त्यावर बसलाय रात्रभर। आमच्या विद्यार्थ्यांच्या, गोरगरीब विद्यार्थ्यांचं शाळेचं नुकसान व्हायला लागले। नुकसान प्रशासन देणार आहे भरून? नाही ना देणार। रस्ता चालू करावा। आम्ही परवा दिवशी पुतळा काढायला आल्या खाली बसलो तर प्रशासनाने लाठीचार्ज केला। आज त्या हाक्यावर लाठीचार्ज का होत नाही? ही मला बुटा लाथा घातलेल्या डोळ्यावर, तोंडावर, ही गोष्ट कधी विसरणार नाही। प्रशासन मूर्ख आहे, ताटाखालचं मांजर झाले सरकारच्या। त्याच्यामुळं
तिचा आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि तिथलं हाके उठला पाहिजे. उठला पाहिजे 2 दिवस त्या हाक्याचं काय काम आहे इथं? आणि मुळात सांगायचं म्हणजे आमचे धनगर समाजाची काही सुद्धा वाद नाही. प्रशासनाचा आणि आमचा लागलेला वाद आहे. प्रशासनाचा आणि आमचा वाद लागलेला आहे. सध्या अंजन गावात तणावपूर्ण शांतता आहे. पुतळा हटवण्याच्या मागणीवर हाकेंसह एक गट ठाम आहे, तर दुसरा गट जमिनीच्या मोजणीनंतरच्या निर्णयावर ठाम आहे. आता यातून मार्ग काढण्याचं आव्हान पोलीस आणि प्रशासनासमोर आहे. सागर सुरवसेसह संदीप शिंदे, TV9 मराठी, अंजनगाव, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.